working in this education field from last 30 years, from 1997, and whatever experience is with me, I know Dr. Nipte from last 10 years. Just I observed each and every word of the school. Vidya Dhanam Sarva Pradhanam. This is the Breed Vakya. This is the motto of this school. Vidya Dhanam Sarva Pradhanam. इसका मतलब यही है, मनुष्य की खासियत क्या है? Man can acquire knowledge. माणूस हा ज्ञानशील प्राणी आहे, ज्ञान घेतो. तुमच्याकडे जमीन असेल, पैसा असेल, सोनं असेल, प्रॉपर्टी असेल, उद्योग असेल, नव्हे फार मोठी भौतिक संपत्ती असेल, या संपत्तीपेक्षाही विद्या हे सर्वश्रेष्ठ धन आहे, हे ब्रीदवाक्य घेऊन ही शाळा पुढे जात आहे. विद्या हे सर्वश्रेष्ठ धन का आहे? घरातलं काही चोरीला जाऊ शकतं, पण माणसाची विद्या कधी चोरीला जाऊ शकत नाही. राजा सुद्धा दंड म्हणून विद्या घेऊ शकत नाही. पैसा घेईल, सोनं घेईल, महसूल घेईल, परंतु विद्या घेऊ शकत नाही. सगळ्याची वाटणी होईल. घरात जर वाटणी झाली भावाभावाची, कुणाला घर जाईल, कुणाला जमीन जाईल, कुणाला शेत जाईल, कुणाला वाहनं जातील, परंतु शिक्षण किंवा विद्या धन वाटता येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्ञान हे दिल्यानं वाढतं, कमी होत नाही. हे ब्रीदवाक्य समोर ठेवून विद्या धनम सर्व धनम प्रधानम, सर्व धनामध्ये सर्वश्रेष्ठ धन विद्याधन आहे. यासाठी ज्ञानाची साधना करणं फार महत्वाचं आहे, आणि हे धन प्राप्त करण्यासाठी ज्ञान साधना करणं फार महत्वाचं आहे. आणि जर ही ज्ञान साधना झाली तरच काय होणार आहे? ज्ञान साधना म्हणजे प्रतिभावंत, अलौकिक अशी बुद्धिमत्ता असणारी, अतिशय हुशार अशी व्यक्ती निर्माण करणं, हे जिनियस शब्दाचा अर्थ आहे. ह्या शाळेच्या नावामध्ये मला दुसरा शब्द दिसला की वाय, ज्ञानसाधना फॉर वाय, टू क्रिएट द जिनियस जनरेशन. जिनियस जनरेशन मीन्स कसली पिढी निर्माण करायची? प्रत्येकाला देताना ईश्वरानं बुद्धी दिली आहे, परंतु या बुद्धीला जर घडवायचं असेल, पुढे न्यायचं असेल, तर अलौकिक बुद्धिमत्ता असणारे, प्रतिभाशक्ती असणारे हुशार व्यक्ती निर्माण करणं, प्रज्ञावान, ज्ञानवान, गुणवान आणि ज्ञानाचे धनवान विद्यार्थी निर्माण करण्याचं ध्येय ठेवून आपण ही शाळा चालू केलेली आहे. यासाठी जास्त न बोलता, जास्त न वेळ घेता, मी एवढंच म्हणेन की या शाळेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं इथं काम करतायत. आज जागतिक युवा दिन आहे. स्वामी विवेकानंदाचं नाव माहीत नाही असा भारतामध्ये कोणी माणूस असू शकत नाही. उठा, जागे व्हा, आणि तुमच्यामध्ये प्रचंड शक्ती आहे, ती राष्ट्राच्या हितासाठी लावा, असा युवकाला संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांनी शिकागोच्या जागतिक परिषदेमध्ये भारताची ओळख बंधू आणि भगिनी म्हणून करून दिली. त्या स्वामी विवेकानंदाचा आदर्श विद्यार्थ्यांच्या मध्ये रुजला पाहिजे लहानपणीच, म्हणून त्यांची जयंती आपण या ठिकाणी साजरा करतो. स्वामी विवेकानंद एकच सांगतायत, त्यांचं जीवनाला एकच तत्वज्ञान आहे की माणूस बनतो कसा? जैसा तुम सोचते हो वैसा तुम बनते हो. तुम पॉजिटिव सोचो, पॉजिटिव बन जाओगे. तुम निगेटिव सोचो, निगेटिव बन जाओगे. तुम अच्छा सोचो, अच्छा बन जाओगे. बुरा सोचो, बुरा बन जाओगे. अपनी सोच बदलना है. अगर सोच बदलेगी तो
तो हर स्टूडेंट की व्यक्तिमत्व बदलेगा और हर स्टूडेंट के व्यक्तिमत्व से राष्ट्र की उभारनी होगी। उठो और जब तक रुको मत, जब तक मंजिल प्राप्त न हो। या विद्यार्थ्यांना मंजिलकडे नेण्याचं काम ज्ञानसाधना स्कूलच्या माध्यमातून होतंय। म्हणून युवांचे सच्चे मार्गदर्शक स्वामी विवेकानंदजी आणि त्यांचा एक युवा शक्तीचं काय शक्ती आहे, युवामध्ये काय पॉवर आहे, ती पॉवर त्यांनी ओळखली होती। त्या स्वामी विवेकानंदाला आपण या निमित्तानं प्रणाम करू। दुसरी जी जयंती आज आहे ती आपल्या सर्वांना माहीतच आहे की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ या छत्रपती शिवरायांच्या आई होत्या। त्यांनी छत्रपती शिवरायासारखा अद्भुत अलौकिक राजा, रयतेचा राजा घडवला। म्हणून नेहमी असं कुठंतरी वाचलं, दुसऱ्याचं वाचलं, ऐकलं एवढंच सांगता येईल की जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय आणि नसते झाले शंभू छावा, तुमच्याशिवाय आम्हाला मिळाला नसता स्वराज्याचा ठेवा। तुम्ही नसता तर अंगणात दिसली नसती तुळस आणि तुम्ही नसता तर दिसले नसते मंदिराचे कळस। म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊने शिवाजी महाराजासारखा एक दृष्टा राजा घडवला, रयतेचा राजा घडवला। या ठिकाणी आज वेगवेगळ्या विषयावरती स्पर्धा आयोजित केली आहे। आपण जास्त भाषण न करता मुलं किती चांगल्या पद्धतीने बोलतायत त्या मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी अतिशय चांगला उपक्रम या ठिकाणी आपण ठेवलाय। मला या ठिकाणी आपण बोलवलंय। थँक्यू प्रिन्सिपल सर, थँक्यू मॅनेजमेंट अँड थँक्यू ऑल ऑफ यू। आय विल स्टे हिअर। थँक्यू।